श्री शिवोदय प्रतिष्ठानचे कार्य अतिशय कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन माननीय मंगेश चिवटे यांनी एकनाथ आरोग्य वर्षांतर्गत उमरज येथे आयोजित महाआरोग्य शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी केले. श्री शिवोदय प्रतिष्ठानचे कार्य अतिशय कौतुकास्पद आहे, असे मंगेश चिवटे यावेळी बोलताना म्हणाले. उमरज येथे शनिवारी या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळेस या शिबिराच्या माध्यमातून सुमारे 500हून अधिक रुग्णांची तपासणी करण्यात आली. 25 रुग्णांना नेत्र मोफत ऑपरेशनचे निदान करण्यात आले. त्याचबरोबर 150 रुग्णांना मोफत चष्मा वाटप करण्यात आले. प्रतिष्ठानच्या मार्फत चालणाऱ्या या उपक्रमाचा आम्ही आवश्यक सर्वतोपरी सहकार्य करू शकतो, असे प्रतिपादन यावेळी व्यक्त केले. फडणवीस साहेबांचं शासन तुमच्या पाठीशी आहे. उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि सुनेत्राताई पवार यांचं शासन तुमच्या पाठीशी आहे. सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर साहेबांच्या माध्यमातून सुरू असलेल्या आरोग्य खात्याच्या अनेक विविध योजना आपल्या पाठीशी आहेत. आणि म्हणून कुठलाही आजारपण असू दे, मग अँजिओप्लास्टी असू दे, बायपास सर्जरी असू दे, हृदयाच्या विकाराशी संबंधित कुठलेही ऑपरेशन असू दे, गुडघ्याची वाटी बदलण्याची सर्जरी असू दे, नाहीतर कमरेचा बॉल बदलण्याची सर्जरी असू दे, सर्व शस्त्रक्रिया या मोफत या महात्मा फुले योजनेच्या माध्यमातून केल्या जातात. किंवा एखाद्या खासगी रुग्णालयामध्ये जर शस्त्रक्रिया करायची असेल आणि ते रुग्णालय जर महात्मा फुले योजनेमध्ये अंगीकृत नसेल तरी देखील मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीच्या माध्यमातून अशा रुग्णालयांमध्ये आपण आर्थिक मदत पाठवू शकतो आणि त्या संबंधित रुग्णाचा रुग्णालयातील खर्च कमी करू शकतो. अशा पद्धतीची सगळी यंत्रणा आपली सज्ज आहे. मी अभिनंदन करू इच्छितो संतोष बेडकेजींचा. खूप तळमळीनं काम करणारा हा कार्यकर्ता आहे आणि म्हणून अशा कार्यकर्त्याच्या पाठीशी उभं राहणं हे उमरजकरांचं देखील कर्तव्य आहे. हे देखील या ठिकाणी मी नम्रपणे सांगतो, कारण तो सतत फोन करत राहतो. किरणजी, अविनाशजी सतत कुठल्या गावातला उमरजमधला पेशंट असू दे, कराडमधला, पाटणमधला, त्यांच्या कार्यक्षेत्राच्या बाहेरचा असतो. मध्ये मी त्यांना गमतीत बोललं, तुम्ही आता जिल्ह्याचे नेते झालात म्हणलं. राहता उमरजला, सांगता कराडचा पेशंट, सांगता पाटणचा पेशंट, परंतु गमतीचा भाग सोडून द्या. परंतु तळमळीनं काम करणारा हा कार्यकर्ता आहे. शिवयोद्धा प्रतिष्ठानचे सगळे कार्यकर्ते आहेत आणि म्हणून खऱ्या अर्थानं शिवभक्त तुम्ही आहात. छत्रपती शिवाजी महाराजांना जे कार्य अभिप्रेत होतं की स्वराज्यातील रयतेच्या डोळ्यातलं अश्रू पुसण्याचं काम खऱ्या अर्थानं संतोषजी बेडके तुम्ही या शिवयोद्धा प्रतिष्ठानच्या माध्यमातून करत आहात. आमचे उमरज टीव्हीचे पत्रकार मित्र त्यांचं देखील मी मनापासून आभार मानतो. ते देखील मला फेसबुक युट्यूब ह्याचे बातम्यांचे व्हॉट्सअप सतत पाठवत राहतात. त्यामुळे उमरज आणि या परिसरामध्ये काय काय सुरू आहे सामाजिक उपक्रम यांची देखील माहिती आम्हाला होत राहते. मला पुन्हा एकदा या निमित्ताने एवढंच सांगायचं आहे की या अशा आरोग्य शिबिरांचा लाभ सर्वांनी घ्यायचा आहे. सर्वांनी आपली डोळे तपासणी करून घ्या, हृदयाची तपासणी करून घ्या, रक्ताची तपासणी करून घ्या, कान, नाक, डोळे. मी आता स्वतः कानाची तपासणी करून घेतली. कान, नाक, घसा, डोळे याची तपासणी करून घ्या आणि सुदृढ तुम्ही राहा, कारण आपल्यावर आपलं कुटुंब अवलंबून आहे. पुन्हा एकदा एवढ्या मोठ्या संख्येने आपण आल्याबद्दल मनापासून आभार व्यक्त करतो. व्यासपीठावर सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज हा जो भव्य रक्तदान शिबिर आणि महाआरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर आयोजित करण्यात आलेला आहे. या निमित्ताने मंचावरील ज्यांच्या हस्ते या शिबिराला आणि ज्यांच्या उपस्थितीमुळे तुम्हा सर्वांचा उत्साह वाढला असे माननीय उपमुख्यमंत्री महोदयांचे विशेष कार्य अधिकारी सन्माननीय मंगेशजी चिवटे सर, उपस्थित मंचावरील सर्व मान्यकर. या जगातलं सगळ्यात मोठं काम काय माहिती, आमच्याकडं पारकर साहेब अनेक नेते असतील, PM असतील, CM असतील, लाखो कोट्यावधी रुपये देऊ शकतात. उद्या एखाद्या आमदार येथील या गावामध्ये उमरजमध्ये आणि म्हणतील मी 50 कोटी रुपयांचा निधी उमरजला देऊन टाकला. अमोल देशमुख महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आमचे पक्षप्रमुख आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब
यांच्या वाढदिवसानिमित्त शिवयोद्धा प्रतिष्ठान उंब्रज यांच्यामार्फत गेली 4 वर्ष हे वैद्यकीय शिबिर, त्याचबरोबर रक्तदान शिबिर अशा प्रकारचे उपक्रम राबवले जातात. त्यातील आज एक या ठिकाणी वैद्यकीय शिबिर आणि रक्तदान शिबिर या ठिकाणी संपन्न होत आहे. सकाळी 10-10:30 वाजल्यापासून या ठिकाणी या विभागातील सर्व गोरगरीब जनतेच्या सोयीसाठी या ठिकाणी या शिबिराची सुरुवात झालेली आहे. विशेषत्वानं आमच्या शिवयोद्धा प्रतिष्ठानला आपल्या कराडचे ख्यातनाम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आहे सह्याद्री, हे सह्याद्री हॉस्पिटल असेल, त्याचबरोबरीनं मोरिया हॉस्पिटल असेल, विघ्नहर्ता क्लिनिक असेल, त्याचबरोबरीनं नेत्र विभागामध्ये काम करणारं आमचं गांधी फाउंडेशन कराड असेल, ही सगळी मंडळी ही आमच्या शिवयोद्धा प्रतिष्ठानला प्रतिवर्षी सहकार्य करत असते. सह्याद्री हॉस्पिटलचा तर मी आवर्जून उल्लेख करेन. ग्रामीण विभागामध्ये अतिशय चांगल्या प्रकारची मल्टी स्पेशालिटी म्हणून त्यांची जी सेवा आहे ही या ठिकाणी सर्वांनी त्याची दखल घेतली पाहिजे अशा प्रकारची आहे. आणि आदरणीय शिंदेसाहेबांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आमच्या या उंब्रजमधील सर्व शिवयोद्धा प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते, सर्व मान्यवर, आमचे शिवसेनेचे सगळे पदाधिकारी या ठिकाणी या शिबिरामध्ये गोरगरीब जनतेला ही वैद्यकीय सेवा मिळावी, त्याचबरोबरीनं त्यांच्या असणाऱ्या ज्या आरोग्याविषयीच्या गरजा आहेत या गरजांची त्यांना जाणीव व्हावी. आणि विशेषत्वानं या ठिकाणी जे डॉक्टर्स वगैरे सगळी मंडळी उपलब्ध आहेत ही सर्व या स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये काम करणारी विशेष प्रावीण्य घेतलेली अशी डॉक्टर मंडळी आहेत. आणि यांच्या वतीनं लोकांचं या ठिकाणी तपासणी करून त्यांना पुढील वैद्यकीय असणाऱ्या सेवेसाठी योग्य अशा प्रकारचं मार्गदर्शन या ठिकाणी त्यांच्यामधून मिळत असते. मी जिल्हा शिवसेना संघटनेच्या वतीने एकच सांगेन आपल्याला की अशा प्रकारचं सहकार्य या सगळं डॉक्टर मंडळी हे सर्व हॉस्पिटल या ठिकाणी करतात, त्यांना धन्यवाद द्यावेत तेवढे थोडे. विशेषत्वानं आम्ही सगळे शिवसेनेचे पदाधिकारी, आमचे मंगेशजी चिवटे साहेब, आमच्या वैद्यकीय पक्षाचे जे प्रमुख आहेत ही सगळी मंडळी या ठिकाणी जास्तीत जास्त लोकांना गोरगरीब जनतेपर्यंत व्हावी. विशेषत्वानं त्यांचे ऑपरेशन्स वगैरे कशी मोफत करता येतील, त्याचबरोबर